ओ मा आय एम सॉरी आई, मी खूप चुकीचं बोलले आणि चुकीच्या पद्धतीने बोलले. बस खालती बस. तू अगदी बरोबर बोललीस. मी नेहमी तुझ्या बाबांचीच बाजू घेते. त्यांच्या चुकांवर नेहमीच पांघरुण घालत आले. त्यामुळे झालं काय माहितीये ना, माझ्या मुलींचं नुकसान झालं. हो ना, पण आता याच्या पुढे असं नाही होणार. तुझ्या बाबांना काम करायचं नाहीये ना, नको करू देत. त्यांची मर्जी. आज तुला खूप महत्वाच्या गोष्टी आहेत, त्या तिला करायलाही हव्यात. मलाही कळतंय. बाबांकडे मी पैसे नाही मागू शकत, कारण बाबांनी सगळंच दिलंय. मग अशा परिस्थितीत मी हातावर हात धरून नाही ना बसू शकत. मला काहीतरी करावं लागेल. माझ्या मुली माझी जबाबदारी, आणि त्यांना काही कमी पडू न देणं ही पण माझी जबाबदारी आहे. ती मी पूर्ण करणार. तुम्हाला शिक्षणाच्या बाबतीत मी काहीही कमी पडू देणार नाही. तुमची सगळी स्वप्न मी पूर्ण करेन, कळलं? तुमची आई पूर्ण करणार, मी पूर्ण करणार आहे. आई कशी? मी काम करणार आहे. हो मयूर, तुमची आई आता काम करणार आहे. माझ्या मुलींना मी कुणापुढेही लाचार झालेलं नाही बघू शकत. तुमची आई तुमची सगळी स्वप्न पूर्ण करणार आहे. तुमच्या भविष्यासाठी जे जे गरजेचं आहे ना, ते सगळं मी करेन. हो जाएगा रे सब. वहिनी, पाणी घ्या. वहिनी, काय झालं? आई, मी किती घाबरले होते ग. असं का केलंस तू? अगं आशू, तू इथे अशी का बसलीस? आम्ही तुला कधीपासून शोधतोय. वहिनी, अहो तुम्ही उगाच स्वतःला दोष देताय. मयुरीची फी भरता आली नाही, यात तुमची काही चुकी नाहीये. माझी चूक आहे. वहिनी. हो, सॉरी बाळ. पण आता तुझी आई स्वतःची चूक सुधारणार आहे. मला असं वाटत होतं ना की बायकांनी फक्त घरात राहून त्यांची कामं करायची आणि पुरुषांनी जाऊन बाहेर कामं करायची. हे समजायला ना मला थोडा उशीर झालाय, पण मला समजते. आता तुझी आई काम करणार आहे. मी बाप होण्याचा प्रयत्न नाही करणार, पण मी जी पूर्णपणे आई नव्हते ना झाले, मी आता आई होईन. मयूर, माझ्या मुलींना त्यांच्या मनासारखं शिक्षण घेता आलं पाहिजे. आणि आज मी तुला वचन देते, याच्या पुढे तुला शिक्षणासाठी कोणतीही तडजोड नाही करावी लागणार. नाही, आणि तुझी आई कधीही मागे वळून नाही पाहणार. कधीच नाही.
कसं असतं ना गोडी, आईसाठी कोणतंच मूल जास्त आवडीचं किंवा कमी आवडीचं असं नसतं बाळ. आईसाठी सगळी मुलं सारखीच असतात. आईचा तिच्या मुलांसाठी खूप जीव तुटतो. तिला असं वाटतं की आपल्या मुलांना ना, आपल्या पिलांना काही त्रास नको व्हायला, पण मुलांना हे कळतच नाही. आई कधीच दुष्ट नसते ग. ती आई आहे ना, हीच तिची चूक असते. मुलं आईवर रागावतात, चिडतात, वाटेल तसं बोलतात, तिच्यापासून लांबही जातात. आई बाळा, पण मुलं कितीही लांब गेली, कशीही वागली तरी आईची ओढ नाही ना कमी होत. नाही होत. आई, मी तुला कधी कधी सोडून जाणार नाही आणि तुझ्यावर रागवणार पण नाही. वाव, चेहरे पार्लर साठी माझ्या कोणी ऑर्डर केली पण? काय माहिती, मी पाठवली. आई पण ही तर तुझ्या पार्लरची चेअर आहे ना, म्हणजे तू लोन वगैरे काढून घेतलेलीस. माझी मुलगी नवीन पार्लर उघडते ना, म्हणून माझ्याकडनं तिला हे गिफ्ट. गिफ्ट आहे की इमोशनल ब्लॅकमेल करायची ट्रिक आहे? ट्रिक वगैरे काही नाहीये मयू. एक आई म्हणून माझं जे कर्तव्य होतं ना मयू, तेच केलंय. ही गोष्ट तुला पटली नाही हे मला माहिती आहे, पण काही दिवस लोटले ना की तुला आपोआपच कळेल की तुझी आई बरोबर होती. तुला माझ्याशी स्पर्धा करायची आहे ना, ठीक आहे, मलाही तुझ्याशी स्पर्धा करायची आहे. मलाही बघायचंय की आपल्या दोघींमध्ये कोण जिंकतंय मयू. पण ही स्पर्धा ना पार्लरसाठी नसेल, तर तुझा राग लवकरात लवकर कसा जाईल यासाठी असेल. मला बघायचंय मयू, तुझा राग जास्त काळ टिकतो की माझं तुझ्यावरचं प्रेम. ऑल द बेस्ट आणि खूप 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 मोठी हो मयू. येते बाबा. अगं ए मयू, आई, I'm sorry. I'm really sorry. मयू 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 आई, मी इतकं वाईट वागले तुझ्यासोबत, तरी तुला इतकी काळजी कशी ग माझी? तू कसं इतकं चांगलं वागू शकतेस? हे बघ, चुकाना माणसाच्या हातनं होतात, पण तुला तुझी चूक कळलीये की नाही हे जास्त महत्वाचं आहे. याच्या पुढे अशा चुका होऊ द्यायच्या नाहीत. प्रॉमिस. आता एक गोष्ट लक्षात ठेव, उद्यापासून तुझं तू पार्लर सुरू करायचं परत. नाही, माझं पार्लर मी आता नाही सुरू करणार आई, कारण अश्विनी ब्युटी पार्लर नावाचं दुसरं पार्लर काढायची काहीच गरज नाहीये, हे पटलंय आई मला. आतापासून मला काही करायचं असेल ना पार्लर मध्ये, तर मी ते तुझ्या पार्लर मध्ये करेन, तुझ्या बरोबर. आतापासून तुला आणि जेनी आंटीला एक नवीन असिस्टंट मिळाली. ये ग माझं पिल्लू ते. असिस्टंटनी मला माझी मयू परत मिळाली आहे, हो ना? चल झोपायला जाऊया आता.
ओ